संत लहानुजी महाराज की जय। त्यानंतर या कीर्तनाकरता सुंदर अशी साथ देणारे हार्मोनियम व गायन, त्यांची साथ अतिशय आवाज सुरेल। लहानुजी बाबांचं गीत खूप सुंदर गायला त्याने राष्ट्रसंतांनी लिहिले आहे ते। तर आमचे आदरणीय विजय भाऊ वाहकार हार्मोनियम वादक यांचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे, सत्कार करायचा आहे संस्थांच्या वतीने करिता। आमचे आदरणीय तहसीलदार साहेब चव्हाण साहेबांना अशी विनंती करतो की संस्थांच्या वतीनं त्यांचा एक नारळ दुपट्टा तिलक लावून पूजन व सत्कार करावा। त्यानंतर पुन्हा आपल्याला उत्कृष्ट तबला वादक सुंदर अकोलेहून या ठिकाणी लाभले आमचे आदरणीय विश्वासरावजी कुरवाळे, अतिशय सुंदर तबला वाजवतात। बाबांच्या दरबारामध्ये या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवामध्ये त्यांनी या ठिकाणी सेवा लाभली। तसेच विश्वासरावजी साहेब तर तबला वादक यांचं सुद्धा एक हार टाकून टिक्का लावून आणि संस्थांच्या वतीनं त्यांना नारळ पाठवून त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सद्गुरु संत लहानुजी महाराज की धन्यवाद। ठीक आहे, आता यानंतर सुंदर असं आपल्याला आपल्या नवयुक्त तरुण मंडळींच्या आचार्य विचाराच्या माध्यमातून ते तुमच्यापैकी एक तरुणच म्हणा लागण आता आमचे प्रशांत महाराजजी, त्यांचा 3रं वर्ष आहे आपल्या त्या कार्यक्रमाचं आणि म्हणून आता आपल्या कीर्तनाला सुरुवात करतील अशी मी त्यांना। जय जय पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय राम, जय जय राम, जय जय राम। ओम नमो जी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोणी अनेका भाससी विश्वरूपी। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा। प्रार्थितो संत साधुना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका। चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेले कर्तुम कर्तुम अन्यथा अकर्तुम अशी सर्वव्याप्त जगतचालक परमपिता परमात्म्याची चैतन्यदायी शक्ती, सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा अखिल ब्रह्मांड नायक महाराष्ट्र दैवत पांडुरंग परमात्मा, संपूर्ण विश्वाला ज्ञानाचं मार्गदर्शन करणारे सर्व साधू संत मंडळी आणि ज्यांच्या उपस्थित झालेला आहो। बाहेर पाऊस झालेला आहे, गॅरंटी नव्हती। आजकाल कीर्तन ऐकायला फक्त ज्याचं घोंगडं टाकलेलं असते तोच थांबते, पण एवढे तरुण चेहरे दिसत आहेत, आपण सगळे मंडळी दिसत आहात, आनंद वाटतो आहे। बाहेर पावसाचे थेंब पडत आहेत, परिसरामध्ये लहानुजी बाबाच्या कृपा छत्राचे थेंब तुमच्या शिरावर पडल्याशिवाय राहणार नाहीत अशा या परम पावन पवित्र दरबारामध्ये। कारण इथं कोण आहे महाराज? अजी संत की पुरी तपस्या संत के ही बाद है। संत जन्माला आल्यानंतर त्याचं तपश्चर्या हे तेव्हाच्या तेव्हा फळत नाही। माऊली ज्ञानोबारायांनी या जगाच्या कल्याणाचं पसायदान दिलं, पण जेव्हा ओंजळीनं पाणी प्यायला गेले आणि भिक्षा मागायला गेले तेव्हा लाता घाला या ज्ञानाला, आळंदीला बाहेर काढून द्या म्हणून कंबरड्यावर लाता खाव्या लागल्या। मांडा खावा वाटला तर मांडे भाजायचं पात्र कोणी दिलं नाही। ज्या तुकोबांनी अख्ख्या लोकांना ज्ञानाचं प्रतिपादन केलं, कुंभटल्या तुझा कीर्तन करायचा अधिकार नाही, खाली उतर, हे वाईट शब्द ऐकावे लागले।
ज्या महावीरांनी समतेची शिकवण दिली त्या महावीरांच्या कानात खिळे ठोकण्यात आले. ज्या येशू ख्रिस्तानं समतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला त्यांना क्रुसावर चढवण्यात आलं. ज्या राष्ट्रसंतांनी जगाच्या कल्याणाकरता क्षण न क्षण खर्ची घातला त्या महाराजांना दुधात टाकून विष पाजण्यात आलं. ज्या गाडगे बाबांना लाखो लुगडे वाटले, ट्रकच्या ट्रक कपडे भांडे वाटले, त्यांना मात्र गिट्टीच्या गंजावर आजारपणात झोपावं लागलं. जिवंतपणी साधूंची किंमत होत नाही. अजी संत की पूरी तपस्या संत के ही बाद है, जो भक्त उनके है सही कर सके आबाद है. जहां संत की होगी समाधि धन्य भई स्थान है, और निर्मल बने वातावरण जहां शांती को आह्वान है. साधू संत निघून गेल्यानंतर तिथं शक्ती असते. आणि अशा लहानोजी बाबांच्या परमपद परशान पावन झालेल्या भूमीत आपण सगळेजण आहोत. लहानोजी महाराज कोण ते याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण थोडक्यात सांगतो. सामान्य माणसाचं निरीक्षण केलं तर काही लोक गोड गोड बोलतात पण त्यांच्या मनात मात्र कपट असते. जो असा प्रेमानं नमस्कार करते ना, आता आदरणीय साहेब या ठिकाणी आले, धार्मिक साहेब, हा बरं अडनाव किती सुंदर आहे, म्हणजे अळणावाप्रमाणे वागणं आहे. धार्मिक अळणाव आहे तर कीर्तनाला थांबले ते, नाही तर काही धार्मिक धाब्यावर पडलेले असते. आणि काही वाघमारे उंदराला भेटे. श्याम सुंदर नाव पण गालफार तोबरे, शक्तिसिंह नाव पण बांद्रावानी दिसते. आतमध्ये बघा सर्व काळं बेर असते. नाव ज्याचं वाघमारे उंदराला घाबरे. श्याम सुंदर नाव पण गालफार तोबरे. आमच्या गावात एकाचं नाव आहे गंगाराम, त्याच्या दुसऱ्या भावाचं नाव आहे गंगाधर. त्याच्या आईले म्हटलं गंगेच्या इकडे मुक्काम होता काय तुमचा? याचं नाव गंगाधर कोण ठेवलं? म्हणे असंच ठेवलं. मी आतलं त्याला आंघोळ तर करायला लावत जा. नाव गंगाधर आणि अंग नाही धूत महिनाभर. नावाप्रमाणे वागणं असलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, वेळ आपल्याकडे कमी आहे. भजनाचं डायरेक्ट शेवटचं कळवं म्हटलं मी. आम्ही प्रोटोकॉल मोडणारे माणसं आहोत, कारण माणसाचं हीच हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर आता रूपाचा अभंग म्हणा, ध्यानाचा अभंग म्हणा, मग लोक झोपतात ध्यानाच्या टाइमाला. थोडक्यात आपल्याला चिंतन करायचं आहे. दोन्ही आदरणीय चव्हाण साहेब आणि धार्मिक साहेब या ठिकाणी आले. नमस्काराची पद्धत, जो माणूस प्रेमानं हात जोडून नम्रतेनं नमस्कार, जो जास्त खाली एकदम कंबरीपासून खाली वागते, जय गुरु समजून जा. मतलब से मीठे बोले वो होते हैं जहरीले. मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. व्यवहारात माणसं गोड बोलतात पण त्यांच्या अंतकरणात कपट असते. लहानोजी बाबाच्या मुखात शिव्या होत्या पण काळजात ओव्या होत्या. त्यांचं नाव आहे लहानोजी महाराज. लहानोजी महाराजांच्या शब्दाकडे लोकांनी लक्ष दिलं. माऊली ज्ञानोबारायांचे शब्द काळजावरती लिहून घ्या. डबल इन्व्हर्टेड कॉमा सिंगल अंडरलाइन. युथ टीम पॉइंट नोटेड मी लॉर्ड. साधू संतांचे शब्द आहे. सुखे वेद ते वाईट शब्द शिव्यां सुद्धा म्हणतात. ही ताकद संत महाराजांची आहे. आणि महाराजांच्या दरबारामध्ये आजच्या 5व्या दिवसामध्ये पहा किती सुंदर योग आहे. लहानोजी महाराजांची 51वी पुण्यतिथी महोत्सव आपण साजरा करत आहोत. म्हणजे 51व्या पुण्यतिथीला आपल्या भाषेत, आताच्या भाषेत काय म्हणतात? सुवर्ण महोत्सव. आणि या देशाचा कोणता महोत्सव चालू आहे? अमृत महोत्सव. हर घर तिरंगा. आता जातीपातीले थारा उरणार नाही, आणि जो जातीले धरून बसणार त्याच्या जीवनात काही खरं होणार नाही. लक्षात घ्या. काय सुंदर योग आहे. भारताचा अमृत महोत्सव आहे आणि लहानोजी बाबांचा सुवर्ण महोत्सव आहे. या दोन्ही महान अशा कारणानं 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. वंदनीय महाराजांचं भजन आहे. भजनामध्ये 4-5 कडवे आहेत, पण एकाच ओळीवर आपण चिंतन करू फक्त 4-5 शब्दावर. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. किती शब्द आहे? 6. त्यातही एका अर्थाचे 2 शब्द वापरलेले आहेत, संत आणि साधू. म्हणजे किती शब्दावर चिंतन करायचं आहे? 5 शब्दावर चिंतन करायचं आहे. वेळ आपल्याकडे 35 ते 40 मिनिटं आहेत. तुमचा अर्धा मिनिटही वाया जाणार नाही. मुद्द्याकडे लक्ष द्या. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या जगाचं भ्रमण केलं, माणसाचं निरीक्षण केलं आणि माणसाच्या जीवनाचं निरीक्षण करून मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, हर देश का, निकला यही मेरी समझ में सार सब संदेश का. अब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे,
शांति तभी वे पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. जातीला, धर्माला, पंथाला, पक्षाला, मी वारकरी, मी सेवा मंडळाचा, मी महानुभावी, मी लहानोजी महाराजचा, मी शंकर बाबाचा शिष्य, मी अजून पुण्या बुवाचा शिष्य, असे जर माणसं वेगवेगळे वाटल्या गेले तर पुढे भारत कठीण परिस्थितीत येणार. ये जो लढाई आएंगी मुर्दे गिरेंगे देश में. इंटरनॅशनल लेवलचं पॉलिटिक्स वाचा तरुण पोरं हो. फेसबुक वरती स्क्रोलिंग करायची फुकटात ड्युटी लागलेली आहे आपल्याला. काही काही तरुण पोट्टेले वाटते मेसेज वर लोटणे, मेसेज खाली ओढणे. आपल्याला व्हॉट्सअप विद्यापीठात प्राध्यापकाचा जॉब भेटला. ते आपलं कर्तव्य नाही. ये जो लढा गिरेंगे देश में, शत्रा ही क्रूर देगा गिराव क्लेश में. होशियार रहना है अभी सब साथियों से बोल दो. अंतर कलह छोड़ दो, ये भेद पर्दे खोल दो. जाती धर्म पक्षाच्या पलीकडे माणूस गेला पाहिजे आणि त्या माणसाला माणसाचं कर्तव्य समजलं पाहिजे. करिता भेद साका सगळा बोलला भारता बोलला. भेदभाव नाही पाहिजे. आता भारत दाटून निघळा बोलला भारत दाटून निघळा. करिता भेद साका सगळा, करिता भेद साका सगळा बोलला भारत दाटून निघळा बोलला भारत दाटून निघळा. सर्वची माझी भरी, सर्वची माझी आवडी, परस्परांच्या कामी सगळी, परस्परांच्या कामी सगळी. जेवढ्या जाती धर्म पंथ पक्ष आहेत हे सगळे एकमेकांना पूरक आहेत. तेली, माळी, कुंभार, चांभार, महार, मातंग, पाटील, देशमुख, टेकड्यावरचे, डाबरीतले, गावाच्या बाहेरचे, हे सगळे एकमेकांना पूरक आहेत. या देशात कपडा शिवणारा त्याला जर शिंपी म्हणून कोणी हिनवत असेल, आपल्या अंगावर चांगला कपडा दिसणार नाही. या देशातला अशिक्षित एखादा शाळेत गेला नाही, त्याला जर ऑफिसर तुच्छ समजत असेल तर त्याला एसीच्या केबिन मध्ये कोणी पाणी नेऊन देणारा भेटणार नाही. या देशातल्या अडाणी माणसाला, या देशातल्या पिछळा वर्ग ज्याला म्हणतात, नडलेला, शोषणात गुंतलेला, हा सगळा एकमेकांच्या हिता करताय. आणि ते सांगण्याचं तत्व, ते काम वंदनीय राज सगळे एकमेकांचे भाऊ आहे. नीच उच्च मग का समजोनी, नीच उच्च मग का समजोनी, नीच उच्च मग का समजोनी. दुखविता मन सारे सळसळा बोलला भारत दाटून निघळा बोलला भारत दाटून निघळा. करिता भेद साका सगळा बोलला भारत दाटून निघळा बोलला भारत दाटून निघळा बोलला भारत दाटून निघळा. काळाच्या मर्यादा आहेत आणि काळाची पावलं ज्यानं ओळखले त्यालाच पुढच्या काळात जगता येणार आहे. लक्षात घ्या. मागच्या 10 वर्षामधला इतिहास पहा. लोक जातीच्या बाहेर एक सूत असला तर जमत नव्हता. आता काही पोरहिले भेटतो मी. प्रत्येक गावामध्ये 40-40, 50-50 पोरं वेटिंगवर आहेत. ते डीजेवर गाणं जरी वाजलं तर याला वाटते आपलं सुरू झालं काय. लग्नात भळजीबा भेटे शुभमंगल सावधान म्हणताना, कारण नवरदेव एक असते आणि उभे 50-60 राहतात. वेटिंग लिस्ट मधले सगळे कॅन्डिडेट आहेत. आता जाता सोडायला लागले. मराठवाड्यातल्या पोरी विदर्भात, विदर्भातल्या पोरी पश्चिम महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातल्या पोरी तिकडे गुजरात मध्ये. कारण जात सोडली. माणसाईले समजलं आता की जातीले धरून बसलं तर लग्न होत नाही. पहा ना तुम्ही आता पोरीवालेले भेटा का, पोरगा कसा पाहिजे तर म्हणते शहरात राहिले पाहिजे, चांगला पगार पाहिजे, एक 4 व्हीलर गाडी फिरायले, मजला 2 मजली असला पाहिजे, घरात 4-5 कमी असले चालते, कमी जेवला पाहिजे, फुलके फुलके खाल्ले पाहिजे, पावभाजीवर जगला पाहिजे, दिसायले गोरा पान पाहिजे. पोरीवाला त्याची लिस्ट खलासच होत नाही. आणि पोरावाल्याला भेटा का, पोरगी कशी पाहिजे, कशी चालते, कशी चालते वर का आला.
कारण काळाचे माप बदलले, काळाची हाक ज्याला ओळखता आली त्याला समजलं, आणि राष्ट्रसंतानं काळाची हाक ओळखली. बाबा, जातीला धरून बसशील, धर्माला धरून बसशील, पंथाला धरून बसशील तर जाग्यावर राहशील. अब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे, शांति तभी वे पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला. निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला. अवकळा लोपुनी सारी, अवकळा लोपुनी सारी, मिळो सुख शांती सकळाला. निघू दे मिठो अस्पृश्यता सगळी, कळो मानव्यता समता. कळो मानव्यता समता. मिठो अस्पृश्यता सगळी, कळो मानव्यता समता. भेद श्रीमंती गरिबीचा, भेद श्रीमंती गरिबीचा, भेद श्रीमंती गरिबीचा न भासो भाविको नाला. निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला. बघाया भारता तुझला. बघाया भारता तुझला. आज देशाच्या पुढे संकट कोणते आहेत? आज देशाच्या पुढे ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याची गरज आहे. जो जातीला पकडून बसेल, धर्माला पकडून बसेल, तो देशाचा होणार नाही. आणि जसा लहानोजी बाबाचा सुवर्ण महोत्सव आहे तसा या भारत देशाचा अमृत महोत्सव आहे. लक्षात घ्या, आता देशाचं वातावरण बिघडलेलं आहे. तरुण पोरं सगळे बसलेले आहेत. तुमच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज येते कोण्या धर्माच्या विरोधात, तुमच्या फेसबुकवर दुसरा मेसेज येते कोण्या विरोधात, आणि मग गोल टोप सगळ्यामध्ये भांडणं सुरू होतात. आणि या सगळ्यामध्ये प्राण या देशामधले जे लोक भाषणकार आमच्या पोट सांभाळत सांभाळत तुम्ही जेव्हा साहेब असतो भाकऱ्या ढेऱ्या काही काही किसान बाया पोहेची प्लेट घेऊन येतील. महाराज टी टेबल आणू का? महाराज म्हणून राहू द्या, माझ्या ढेरीवरच बसते. एवढ्या पोट वाळणारे तुम्हाला गोष्टी सांगून राहिले कोणते? आपला धर्म खतऱ्यात आहे, आपली जात खतऱ्यात आहे, आपल्या जातीचं संघटन पाहिजे. आज या देशाला कोण्या जातीच्या संघटनाची गरज नाही. असो माळी असो काय पाटील असो काय ब्राह्मण असो, कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण, कोण मराठानी आता कोण इतर जन. अबे मानवाचा धर्म एक गाऊया आणि सांगूया, भेदभाव सोडविण्या सर्व गावा लावूया. राष्ट्रसंतांची येरधार त्यांचं जीवन याच्याकरता होतं महाराज. लक्षात घ्या, जात धर्म पंथाच्या मध्ये माणसाला भरडल्या जात आहे. आज जातीच्या संघटनेची गरज नाही, आज धर्माच्या संघटनेची गरज नाही. आज कशाच्या संघटनाची गरज असेल तर भारताच्या तिरंग्यासाठी सगळ्या लोकांना एकत्रित येण्याची गरज आहे. मी परवा परभणीला कार्यक्रमाला होतो. 1400 कलेक्टर पासून तर आशा वर्कर्स पर्यंत परभणी जिल्ह्यातले सगळे अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, SDO, BDO सगळे लोक बसलेले होते. त्यांच्या पुढे सुद्धा मी हे बोललो, 1400 अधिकाऱ्यांच्या पुढे बोललो. तुम्हाला परत सांगतो, आज या देशामध्ये झेंड्यासाठी एकत्र येणारे माणसं पाहिजेत. पण तो झेंडा निळा नाही, तो झेंडा भगवा नाही, तो झेंडा पांढरा नाही, तो झेंडा आहे तिरंगी झेंडा. या भारत देशासाठी या देशातल्या तरुण पोराच्या हृदयातून शब्द निघाले पाहिजे, ना धरती पहिले है ना आसमान पहिले है, पुरा हिंदुस्तान साठी माझा भारत पहिल्यांदा आहे. आणि त्या भारताचा ध्वज, महाराज गोष्ट लक्षात ठेवा, आज भारताचा अमृत महोत्सव वर्ष चालू आहे. या जगाच्या पाठीवर होणार नाही असा द्रष्टा महापुरुष, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 1909 साली जन्म झाला. वंदनीय महाराजांनी आजपासून 550 वर्षाच्या अगोदर या भारत देशाच्या तिरंग्याचा अमृत महोत्सव लिहून ठेवला. झेंड्यावर भजन देणारा जगातला एकमेव संत, त्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्याचे शब्द आहे का, झेंडा ऊंचा रहे हमारा पेक्षा चांगले शब्द आहेत.
महाराज मंगलदायी तिरंगाय शुभ मंगलदायी तिरंगा झेंडाचं वर्ण मंगलदायी तिरंगाय शुभ मंगलदायी तिरंगा मंगलदायी तिरंगाय शुभ मंगलदायी तिरंगा शुभ मंगलदायी तिरंगाय शुभ मंगलदायी तिरंगाय नव भारत भाग्य सुभाग्य करे सब आए मिले इसके रंग में नित सत्य हिंसा बोध झरे मंगलदायी तिरंगाय शुभ मंगलदायी तिरंगा है त्याग भरा यह केसरिया अरु शुभ्र सरल चारित्र्य धरे हरियाली भरे सब में ही हरा सौंदर्य खिले सब क्लेश हरे है त्याग भरा यह केसरिया अरु शुभ्र सरल चारित्र्य धरे हरियाली भरे सब में ही हरा सौंदर्य खिले सब क्लेश हरे टुकड़िया कहे द्योतक हो सबका कर विश्व विजय तप प्रेम झरे हो अमर अटल भारत नभे हो अमर अटल भारत नभे स्वातंत्र्य ध्वजा लहरे स्वातंत्र्य ध्वजा लहरे लहरे स्वातंत्र्य ध्वजा लहरे 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 त्यागाचं प्रतीक असणारा तिरंगा शांततेचं प्रतीक असणारा तिरंगा सुजलाम सुफलाम भारत देश झाला पाहिजे याचं प्रतीक असणारा तिरंगा आणि त्या तिरंग्यासाठी आम्ही एकत्रित आलो पाहिजे पण होते काय महाराज होते काय पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकवण्यात आला तर दिल्ली पासून तर खेड्याच्या गल्लीतली झोपडीतली म्हातारी रडली होती कारण त्यांना स्वातंत्र्याचं मोल समजलं होतं त्याच्या अगोदर पाठीवर फटके बसायचे तोंडाला फेसरी येईपर्यंत काम केल्या जायचं 8 घंटे कामगारानं काम करावं का 24 घंटे याचा नियम नव्हता जोपर्यंत भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं नव्हतं तोपर्यंत म्हणून दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत माणसं रडले होते आता तिरंग्याच्या पहिल्या सलामीला म्हणे माणसं रडली होती ही घटना दिल्लीतच नाही तर खेडोपाडी ही घडली होती आता तिरंग्याच्या सलामीला लोक मिश्किलपणे हसतात आणि घरी आपल्या बायको सोबत गप्पा मारत बसतात 15 ऑगस्ट म्हणजे काय आहे आज ऑफिसात काही काम नाही बायको संग गोष्टी करायचा दिवस 26 जानेवारी म्हणजे काय आहे चिखलदऱ्याले फिरायचा दिवस कारण आम्हाला या देशाच्या तिरंग्याचं महत्व समजलेलं नाही -डिग्री मध्ये खांद्यावर बंदूक घेऊन या देशातला जवान कष्ट करते सियाचीन मध्ये जाऊन पहा जम्मू काश्मीर मध्ये जाऊन पहा तोंडातला थुंका जमिनीवर पडायच्या आधी बर्फाची गोळी तयार होते पण तो या देशासाठी उभा राहते त्याच्या मायचा फोटो सुद्धा पाकिटातला काढून पाहण्याकरता त्याला फुरसत भेटत नाही या देशातल्या त्या जवानाच्या कष्टाचं फलित म्हणजे स्वातंत्र्य आहे त्या देशातल्या तरुण पोरांच्या रक्ताचा थेंब थेंब म्हणजे हा देश आहे पण याचं भान कोणाला उरलेलं नाही मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो
कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट घर ना आए, जो लौट के घर ना आए। मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना। आज कीर्तनातून मनोरंजन व्हावं, जय कीर्तनातून जय मनोरंजन व्हावं, कीर्तनातून आनंद भेटावा म्हणून लोक येतात महाराज. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. इट्स नॉट एंटरटेनमेंट, इट्स एनलाइटमेंट. हे माणसाला प्रकाशित करण्याचं माध्यम आहे. आज या देशावर याच्यामध्ये चिंतन झालं पाहिजे. या देशात मी कीर्तनकार आहो, सगळ्याच पद्धतीचे कीर्तन, भागवत कथा, रामकथा, सगळ्या कथा करतो. मी तुम्हाला आवर्जून जबाबदारीनं सांगतो. आज या देशावर, या देशातल्या प्रत्येक विचारवंतानं याच्यावर चिंतन करायची गरज आहे. काय या देशातले माणसं होते हो, काय या देशातले तरुण होते. स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये जाऊन पारतंत्र्यात भारत होता तेव्हा 23 वर्षाचा पोरगा अशी छाती खुली करून इंग्रजा इन्स्पेक्टरच्या बंदुकीच्या पुढे उभा राहत होता. 23-24 वर्ष वय, पण असा बाणेदारपणे छाती काढून उभा राहत होता. पारतंत्र्यातली गोष्ट सांगतो. मस्तकाला बंदूक लावली, हाफ पॅन्ट वरच्या त्या इंग्रज अधिकाऱ्यानं विचारलं, तेरे सिरे पे अनगिनत घाव हो चुके हैं, अब तो बता दे क्रांतिकारी कहाँ रहते हैं. चोरून लपून संघटना स्थापन कराव्या लागत होत्या. तुझ्या छातीवर गोळ्या झाडल्या, रक्त वाहत आहे. अब तो बता दे क्रांतिकारी कहाँ रहते हैं. रक्तानं लालबुंद झालेलं पोरगा आहे, 23 वर्षाचं. पांढऱ्या रंगाच्या सदरातून रक्त वाहत आहे. छातीत 2 गोळ्या गेलेल्या आहेत, मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि बंदूक सुद्धा मस्तकाला लावलेली आहे.
आणि जोरात डोळ्यात डोळे टाकून तो विचारतोय, बता दे क्रांतिकारी कहा रहते है. रक्ताच्या थारोळ्यात नालेला, शेवटच्या श्वासामध्ये असणारा, मरणाच्या उंबरट्यात असणारा 23 वर्षाचा पोरगा म्हणते, अरे मत पूछ इस धरती के लाल कहा रहते है. या भारत मातेचे पुत्र कुठून लपून बसलेले आहेत. ऐ गोऱ्या साहेबा, तू नको विचारू, बता दे क्रांतिकारी कहा रहते. तेवढ्याच बाणेदारपणे उत्तर देते, अरे मत पूछ इस धरती के लाल कहा रहते हैं. वो तो हमारे सीने में रहते हैं, हर हिंदुस्तानी के दिल में रहते हैं. फिर भी तुझको बता देता हूँ, ये जो घाव है ये सब फूलों के गुच्छ है, और हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. राष्ट्रासाठी, या देशासाठी पागल झालेले तरुण पोर, तो देशासाठी पागल होत होता, हा देशीच्या क्वार्टरसाठी पागल होतो. आता नवीन ट्रेंड निघाला असा, ज्याची पानपट्टीवर 50 रुपये उधारी आहे, पोट्टे त्याच्या वाढदिवसाले स्टेटस बनवते आणि त्याचे 15-20 फोटो जमा करते, आणि त्याच्या फोटोच्या बॅकग्राऊंडले गाणं कोणतं टाकते माहित आहे का, ते मिट्टी के तले, तेरे पैरों के तले मिट्टी भी सोना बन गई. त्याले 50 रुपये उधारी फेडता येत नाही पानपट्टीची, आणि त्याच्या मागून गाणं कोणतं आहे, तेरे पैरों के तले मिट्टी भी सोना बन गई. मातीचं सोनं होते म्हणते त्याच्या पायाखाली, हे मायचं सोनं गहाण ठेवून उधारी चुकवते खर्याची. याले तरुण म्हणत नाहीत. राष्ट्रसंतानं तरुणाची व्याख्या केली. या देशातल्या जवानांनी काय करावं, बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचे काम करायला. बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचे काम करायला. हे चाल पुढे देशाचे काम करायला. बस कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचे काम करायला. हे चाल पुढे देशाचे काम करायला. जो दिसायला दट्टाय शक्तीनं लठ्ठाय, ज्याले जेवायले दैदूत मठ्ठा पाहिजे, वंदनीय महाराज म्हणतात त्यानं देशाचं काम केलं पाहिजे. पण आज या देशातील तरुणांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरल्या गेल्या, भाविकांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरल्या गेल्या, अधिकाऱ्यांच्या बाबतीत चुकीचे धोरण ठरवल्या गेले, विद्यार्थ्यांना शिक्षण पद्धतशीर भेटत नाही. अशा सगळ्या अवस्थेमध्ये साधू संत म्हणून संतांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारली, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतः साधू असून, स्वतः संत असून त्या ईश्वराकडे, त्या परमात्म्याकडे मागणी करतात, बाबा आज कशाची गरज आहे, आम्हाला काय काय द्या. शक्ती द्या, बुद्धी द्या लोका, शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा, जाहला देश दुर्बल हा, लाज राखा नग्या लोका. शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. प्रार्थितो संत साधूना, प्रार्थितो संत साधूना. शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. महाराज म्हणतात संत साधूंना प्रार्थना एका साधूंनी केली आणि साधूकडे केली, आणि मागणी कोणती केली, शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. दोन गोष्टी द्या, शक्ती द्या आणि बुद्धी द्या. काही काही लोकांकडे शक्ती लय आहे, शक्ती एवढी आहे, म्हशीचा लेकरू असते, त्याला काय म्हणते, बोलत जाना, कीर्तनात बोललं तर काही लाईट बिल 300 रुपये वाढून येत नाही पुढच्या महिन्यात. म्हशीच्या लेकराले काय म्हणते, टेडी बेअर. मग काय म्हणते, रेडा. आपल्या गावातले लोक काय म्हणते, हेला. आमच्या इकडे म्हणते हेला. त्या हेल्याच्या अंगात ताकद कमी असते काय, नाही. एक एक हेलं 1.5 क्विंटलचं भरते. आता काही काही माणसंही 1.5 क्विंटलची होऊन राहिले, तो भाग वेगळा. पण म्हशीचं रेडकू हेला 1.5 क्विंटलचा आहे. शक्ती कमी आहे काय, या भीतीवर लुटून दिलं आणि त्यानं जर भीतीला धडक मारली तर या भीतीले खिंडार पळायची ताकद आहे त्याच्या अंगात, पण भेजात बुद्धी आहे काय. असे हेल्यासारखे काही माणसं आहेत, बम ताकद आहे. जेवला की झोपला, झोपेतून उठला की जेवला. कितीक जेवाव तेही समजत नाही त्याले. वंदनीय महाराज ग्रामगीतेत म्हणतात, काहींनी खाण्याची वाढवली कला,
हात खाती टोपला टोपला, वरुणी चिंच पाणी पेला पेला, पोट गेले कामातून. एवढे जेवते. काही काही जण स्वतःच्या घरी जेवण असलं तर 3च पोळ्या जेवते. मला छोट्या छोट्या फुलक्या टाकजो. स्वतःच्या घरी फुलके आणि बाहेर गेला तर वाळणारे हलके. आपल्या घरी असला तर कमी जेवते, लोकांच्या घरी जास्त. काही काही तर महाप्रसादाची वाट पाहते. आम्ही शिबिर घेतो लहान लहान पोट्टेचे. बाल सुसंस्कार शिबिर घेतलं उन्हाळ्यात. त्या जळगाव इकडचं एक पोट्ट आलं, 3 पंक्ता हलोक जेवलं ते दादा. म्हटलं काही जण आरामशीर जेवतात, काही जण भक्त असतात, तर त्याच्या गुरुनं सांगेल असते बाबू एक घास 32 वेळा चायाचा. म्हटलं ह्या 32 वाला असेल. 4थी पंगत उठली तरी ते उठायला तयारच नाही. शेवटी झालणारे पोरं माझ्याजवळ आले. म्हणे महाराज सारे पोरं उठले, ते पोट्ट उठून नाही राहिलं. म्हटलं बाबू काही जण स्लो जेवतात. म्हणे 4 पंक्ता झाल्या. मग त्याच्याजवळ गेलो. म्हटलं का रे 4 पंक्ता झाल्या ना, तुझे जेवण झालंच नाही काय, पोट भरलं नाही का? म्हणे नाही. त्याचं काय गुरुजी, तिकडले लोक अलग बोलते, आपल्या इकडचे वेगळे बोलते. तुमचं तर आता बाउंड्रीवाले आहे तुम्ही, वर्धा अमरावती, त्याच बोलायची त्याची टोन वेगळी. म्हणजे त्याचं काय गुरुजी, जेवायला बसलो पण झालं. अरे झालं कोण नाही म्हटलं तुझ्या हातालो. म्हणे काय गुरुजी, मी घरून येताना एक सुतळी सोबत आणली. म्हणे सुतळी, एक सुतळी सोबत आणली आणि माझा नियम आहे मी ती सुतळी पोटाला बांधतो. जोपर्यंत सुतळी तुटत नाही तोपर्यंत मी ताटवून उठत नाही. हे काय जेवायचे नियम आहेत का? काही काही एवढाल्या पोरायला घेऊन बापा जाते पंक्तीत. एका एका पोराकडे त्याच्या बापाकडे माय लक्ष गेलं. पंक्तीत गुलाबजामू बुंदी जिलेबी सारं होतं. आता ते पोट्ट 2-3 घास खायन, पाण्याच्या ग्लासमधलं पाणी पे. त्याचा बाप एवढ्या मोठ्या पंक्तीत कातावला त्याच्यावर. म्हणे बोर तोंड हे दाबणं, हा माल दाबणं, जिलेबी खाणं, पाणी पिऊन राहिला, गट गट राजनं भरेलाच ना म्हणे पाण्याचे. ते पोट्ट भल्लं हुशार होतं. आजकालचे पोट्टेला हुशार आहेत. ते पोरग बाबाले म्हणे बाबा आपल्या गावात रोड बनला सिमेंटचा, तर तुम्ही पाहिला काय? ते म्हणे नाही. म्हणे सिमेंटच्या रोडवाले काय करत जात? म्हणे काय करत जात? म्हणजे याचा फॉर्म्युला मी अप्लिकेशनमध्ये टाकून राहिलो इथं. म्हणे कसा काय? म्हणे सिमेंटवाले काय करत जात, थोडीशी गिट्टी टाकत जात, मग पाणी मारत जात, मग गिट्टी पक्की बसत जाय म्हणे, मग थोडंसं सिमेंट मारत जात, मग त्याच्यावर डबल पाणी मारत जात म्हणे, मग डबल पाणी मारलं की अजून माल टाकत जात म्हणे. तसा आम्ही थोडसा माल टाकतो म्हणे, पाणी मारतो म्हणे, माल पक्का बसला. हे खाणं, या खाण्यानं शक्ती वाढते. काय वाढते महाराज? शक्ती. आर्य चाणक्यांचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, ज्यानं बुद्धीचा विकास न करता शक्ती वाढवली, त्याच्यात आणि म्हशीच्या रेळकूमध्ये शून्याचाही फरक नाही, काळीचाही फरक उरत नाही. तसे काही माणसं आहेत शक्तिशाली, पण त्याची शक्ती कामाची नाही ना. राष्ट्रसंत म्हणतात, हेल्या एवढं वजन आहे, पण लहानूजी बाबाच्या दरबारात एका माणसाले पंक्तीत वाढत नाही, त्याचं जीवन बेकाम आहे. आता जेवणाला आम्ही बसले असताना दारव्यावरून आमचे एक दादा आले. म्हटलं गाव कोणतं? नेरपरसो, पण दारवा तिकडलं गाव आहे म्हणे. म्हटलं इथं कशासाठी आले? सेवेसाठी. त्याची शक्ती कामात लागली. या सेवकाची शक्ती कामात लागते. ज्याच्याकडे शक्ती आहे पण सेवेच्या कामाची नाही, त्याच्या जीवनात अर्थ नाही. राष्ट्रसंतांनी कित्येक वर्ष अगोदर सांगितलं, मोठा गोरा पान दिसतं, चांगला भांग करतं, तेल लावतं, जेल लावतं आणि साऱ्या घरादाराचं तेल करतं, तो कामाचा नाही. सुंदर दिखता है तो क्या है, तुम्ही सेवा ही न क्या है. सुंदर दिसणं म्हणजे काय? हे आजकाल तर कोणी दिसून राहिलं ना. याच्यावर 2-3 थर चढवले. पहिले फाउंडेशन, त्याच्यावर अजून काय गिलावा, त्याच्यावर अजून पतलं काही, त्याच्यावर अजून घट, मग पांढरं, असा काय किट पोरग गोरप्पान दिसते पेंडॉलमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाला डबल काय किट दिसते का? हे नरदेत असा. हे दिसणं म्हणजे सुंदरता नाही, लक्षात घ्या. मी लग्नात गेलो एका नागपूरले, सगळेजण आजकाल स्मार्ट दिसून राहिले. माणसं इकडे पाहिलं असं वाटलं सारे टीव्हीत हिरो उचलले आणि पेंडॉलमध्ये आणून बसवले. माता भगिनीकडे पाहिलं तर म्हटलं अरे हे सगळे हिरो हिरोईन कसे काय झाले? मग 15-20 मिनिटानं भगवंतानंच माय उत्तर दिलं. एसी लावलेली होती, मोठे लोकांचं लग्न, कूलर लावलेले, पण काय शॉक सर्किट झालं काय माहीत, कूलरही बंद पडले, एसीही बंद पडले. मग एसी बंद पडल्यावर, कूलर बंद पडल्यावर गरमी व्हायला लागली. मग गरमी झाल्यानंतर सगळेजण असे रुमालानं हवा घालायला लागले. अशी हवा घालून ते गरमी ऐकते काय? वरून टीनं म्हणतात आम्ही, ते पेंडॉल म्हणते मी, ते झालं गरम वातावरण, फॅन बंद, कूलर बंद. मग जे मेकअपवाले होते त्याचा मेकअप खाली खाली यायला लागला. जसा मेकअप खाली खाली यायला लागला तसा
ज्यानं मेकअप केला तो जर वयक्याचा असेल तर तो एकदम असं तोंड नाही पुसत, तो असं पुसतो. असं कोण पुसते? तो जुन्या काळात भीतीचे पोपळे पडले की बाया असे लिपून देत, तसे पोपळे लिपायचा कार्यक्रम सुरू झाला 5-10 मिनिटं. मग ते लिपल्यानं काही जमला नाही, अजून ऊन तपली. मग मेकअप खाली खाली खाली. मग मी माणसं इकडे पाहिलं, काही जण एका साईडने एकदम गोरे पान, दुसऱ्या इकडून काही डांबरी सळक. हे दिसते ते सौंदर्य नाही. घडी घडी में कपडे बदले. विनोदाकडे दुर्लक्ष करा, मुद्द्याकडे लक्ष ठेवा. घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंगवा. अरे ऐसी शान को कोई न पूछे, सेवा में नहीं अगुआ. सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है. याची बसायची मुद्रा पहा बरं कशी आहे. आज संगमरवरच्या मूर्तीकडे सुद्धा लहानूजी बाबाच्या पाहिलं, या परिसरात पाऊल ठेवलं तर अंतकरणात भक्ती दाटून येते. याला सौंदर्य म्हणतात. ज्या गाडगे बाबाच्या अंगावर 17 ठिकाणी फाटलेले कापड होते, पण कोणता दीन दलित अपंग म्हातारा माणूस त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होता, तर गाडगे बाबाच्या चेहऱ्यावरून नजर हटत नव्हती. राष्ट्रसंत निमगोऱ्या रंगाचे होते, सावळे होते, पण राष्ट्रसंतांच्या पुढे 6 लाख पब्लिक, 4 लाख पब्लिक राहायची. माणसं असे कॅमेऱ्यापेक्षा ताट डोळे करून राष्ट्रसंतांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. याला साधूंचं सौंदर्य म्हणतात महाराज. हे सेवेनं सौंदर्य आलं त्यांच्या अंगामध्ये. हे भक्तीचं सौंदर्य आहे. आणि ते येण्याकरता माणसाच्या मध्ये शक्ती असून चालत नाही, त्या शक्तीचा उपयोग सेवेसाठी पाहिजे. शक्ती द्या. दुसरा शब्द आहे बुद्धी द्या. काही कळीकडे बुद्धी आहे पण शक्ती नाही. लहान लहान पोट्टे, अंगात ताकद आहे पण पायण्यात दिवसभर पाय हलवत आहे, ते काही काम करते काय? शक्ती आहे पण त्याच्या डोक्यात बुद्धी नाही. आणि दुसरे म्हातारे, साऱ्या गावाचं मतदान माहीत आहे त्याले, कोणाले किती पडते, कोणाची पार्टी निवडून येते, कोणती सीट कशानं पडते, कोण किती पैसे वाटले, यंदा कोण बनते, भावी सरपंच कोण आहे, मागच्यानं काय दिवे लावले, पुरं पाठ आहे. त्याच्या इन्सायक्लोपीडिया दिमागात आहे बुड्याच्या. त्याच्याजवळ बुद्धी खूप आहे, पण स्वयंपाक खोलीतून त्या बेडरूम मध्ये येईपर्यंत अर्धा घंटा लागते त्याला काळी टेकवत टेकवत. म्हणजे बुद्धी आहे पण शक्ती आहे का? नाही. काही ठिकाणी शक्ती आहे पण बुद्धी आहे का? पण या देशातले तुम्ही तरुण पोरं आहे, तुमच्यासाठी बोलतो मी. तुम्ही तरुण पोरं असे आहे की तुमच्या मेंदूत बुद्धी आहे आणि मनगटात शक्ती आहे. जमिनीवरचा दगड उचलला ना आकाशाच्या दिशेनं भिरकावला तर आकाशाले भगदाळ पाडण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात आहे. अरे कोणाच्या पुढे उभे राहून राहिले, कुठं लाचार होऊन राहिले? स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद तुम्हाला दिलेली आहे. हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा, असे असोनी दीनसा झुरसी काय व्यर्थ तू, मानसा समर्थ तू. या देशातला प्रत्येक तरुण पोरगा समर्थ आहे. त्याच्या मनगटात ताकद आहे ना. फक्त त्या मनगटानं खर्रा घोटायचं काम बंद केलं पाहिजे. त्या बोटानं तंबाखू घोटायचं काम बंद केलं पाहिजे. आहे का रे चुना? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तंबाखू देणारे मित्र तुमच्या आयुष्याला चुना लावल्याशिवाय राहणार नाही. जो तंबाखू देते तो तुम्हाला चुना लावते. या बोटानं तंबाखू घोटणं बंद झाला पाहिजे. आणि या बोटात मध्ये जी ताकद साधू संत महात्म्यांनी दिली तो पेन या बोटात आला पाहिजे. आदरणीय चव्हाण साहेब, धार्मिक साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. या संस्थेचे स्वतःला सेवक म्हणून घेतात. आमचे पावडे काका बसलेले आहेत. अध्यक्ष आहेत आमचे बाळासाहेबजी पावडे काका. हे सगळे मंडळी, या मंडळींनी चांगलं शिक्षण घेतलं ना आपलं जीवन सेवेत लावलं म्हणून आज गौरव होते त्यांचा. लक्षात घ्या. या बोटामध्ये, या 2 बोटाच्या चिमटीत तंबाखू नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचं साधन दिलं, पेन. जब वक्त हो मुकामिल अखबार निकालो, तलवारीपेक्षा ताकद आहे या पेनातनी. 1 पेन कॅन चेंज युअर लाईफ. हे एक लेखनी तुमचं जीवन बदलू शकते. या बोटात हा पेन आला पाहिजे. आज आमच्या छातीमध्ये ताकद आहे, पण हे छाती जर फाळली जवान पोट्ट्याची, परवा मला एक जण म्हणे हनुमानजी सारखी फाडू का? म्हटलं राहू दे ना. त्यानं फाळली तर राम लक्ष्मण श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में. आणि तो आज जर फाळलं तर काय निघणार म्हटलं? इमच्या पुळ्या, घटका, गुटका, खर्रा. एका ग्रामपंचायतचं कर्ज फिटीन एवढ्या रुपयाचा तर तंबाखू खातं बे वर्षाले. हे फाळण्याची गरज नाही आहे. या छातीमध्ये ताकद आहे, पण त्याच्यात व्यसनाचे
अवशेष पडण्याकरता ती छाती नाही. इथून भगतसिंगासारखे क्रांतीचे एल्गार निघाले पाहिजे. 24 वर्षाचं जीवन जगला राजा हो. पण जेव्हा फाशी द्यायची होती अगोदरच्या वेळेस, तेव्हा जेलरच्या पुढे उभा राहिला आणि जेलरला म्हणते इतर कैद्यांचे जेलचे दरवाजे उघडा. तिथं तुम्हाला काळे कुट्ट दगड दिसतील, सांडलेले अश्रू दिसतील, पण या भगतसिंगाच्या जेलचा दरवाजा उघडा. काळ्या कुट्ट दगडाजवळ उभे राहा. त्या दगडातून सुद्धा इन्कलाब जिंदाबाद आवाज आल्याशिवाय राहणार. काय ताकद असेल त्याच्यात, काय शक्ती असेल त्याच्यात. त्या तरुण पोराच्या पावलावर पाऊल टाकण्याची आज गरज आहे. आणि सगळे तरुण पोरं कामाचे आहेत. कोणताच तरुण पोरगा वाया गेलेला नाही. लक्षात घ्या. काही काही बुढेनं जाणूनची आवई उठवलेली आहे. त्याच्या अनपट्टे कीर्तनात तर बस. तू कीर्तन तर कर त्या लायकीचं पहिलं. तू 2 घंटे म्हणत ते पोरं आता बाबर मंगा किती होते ना. हे बा आता येऊन बसले. त्यानं काही जणांना खाली स्थान ग्रहण केलं. चांगल्या विचाराची गरज आहे. लक्षात घ्या. आणि आज तरुण पोराच्या हाताला रोजगार नाही. तरुण पोरं घाबरू नका. छोट्याशा कारणासाठी आत्महत्या करू नका. 9 महिने 9 दिवस आपल्या आईले लागले आपलं काळीज घडवण्यासाठी. ते काळीज कोणत्या पोरीच्या मिसकॉलवर तिच्या ताब्यात देऊ. या देशातल्या तरुण पोरांना आपल्या काळजात काय साठवलं पाहिजे? या भारत मातेच्या विषयीचं प्रेम साठवा. आपल्या मनगटाची ताकद या देशासाठी लावा. कोणाच्या नोकरीची गरज नाही तुम्हाला. मी कीर्तनकार म्हणून उभा. हे धोतर पाहून काही जण, मी तिकडे जातो सांगली, सातारा, कोल्हापूर, हे धोतर पाहून काही जणले वाटते की याले काहीच जमलं नाही म्हणून कीर्तनकार बनला. मी एम घडवू शकत नाही. लक्षात घ्या. नोकरी करू नका या मताचा मी नाही. नोकरी माणसाचं आयुष्य घडवू शकत नाही. तुम्हाला नोकरी लागली नाही, हिम्मत हारू नका. या 5 बोटाच्या मनगटामध्ये, या 5 बोटामध्ये भगवंतानं एवढी शक्ती दिलेली आहे. यानं नुसतं दगड उचलण्याचं काम जरी केलं तरी पोट भरल्या जाते. खुददारीनं जगता येते. लक्षात घ्या. हिम्मत हारायची गरज नाही. किती किती पोरं कशा परिस्थितीतून मोठे झाले. वेटरचं काम करणारा पोरगा 17-18 दुकानाचा मालक झाला. एक अहमदनगर मधला पोरगा आहे, इंस्टाग्रामवर माझा दोस्त झाला. रुबाब नावाचं ब्रँड काढलं त्यानं. साधा कपडा, त्या कपड्याच्या माग चिठ्ठी लावली रुबाब. आणि चांगल्या चांगल्या नेत्या लोकांना, ऑफिसर लोकांना ते कपडे घालायला सुरुवात केली. अहमदनगरच्या 23 वर्षाच्या पोट्ट्यानं रुबाब नावाचं शर्ट काढलं. साऱ्या महाराष्ट्रात त्याच्या ब्रँचेस आहेत. लाखो करोडो रुपये कमावायची धमक त्याच्या मनगटात आली. कशामुळे आली? कोणाची गरज नाही आहे तुम्हाला. तुमच्यामध्ये ताकद आहे. फक्त आपल्यातली ताकद ओळखता आली पाहिजे. थोडा अध्यात्माचा टच देतो तुम्हाला, सांगतो. राष्ट्रसंताचे शब्द आहे का? काही लोकांना वाटते राष्ट्रसंतांना फक्त झाडझुडच सांगितले. आपल्यातली ताकद ओळखायची शब्द राष्ट्रसंताचे पहा. सब रंग तुझमे भरे. अध्यात्माया स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, त्याच्या पलीकडची चैतन्य अवस्था, पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार, या पलीकडचं शुद्ध आत्मतत्व ती शक्ती. सब रंग तुझमे भरे जो चाहता सो खोजले. मन बुद्धी को साथी बना फिर पास ही हर चीज ले. 2 गोष्टी एकत्रित करा फक्त. एक मन आणि दुसरं बुद्धी. आपली बुद्धी शाळेत असते पण मन मात्र बाहेर फिरते. आपलं मन शाळेत असते तेव्हा बुद्धी काम करत नाही. राष्ट्रसंत म्हणतात या दोघांना एकत्रित कर, फिर एक क्या हो नाही सकता. काय होत नाही हो, सगळं काही होते. लक्षात ठेवा. पण या बुद्धीनं आणि मनानं एकाग्र होऊन तो विचार केला पाहिजे. हे शक्ती आणि बुद्धी या देशातील तरुण पोरांना, सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, कामकऱ्यांना भेटले पाहिजे अशी मागणी राष्ट्रसंत करतात. आणि का करतात? कारण साधू संतांकडे केलेलीच प्रार्थना मान्य होते. एखाद्या स्वतःच्याच अंगावर घालाले कपडे नाही, त्याच्याजवळ दुसरा गेला जुन्या कपडा आहे का एखादा, तोच तर लोकांचे जुने घालून राहिला, तो देऊ शकेन का? तसे जगात काही माणसं आहेत जे विचारी नाहीत, दुसऱ्याच्या विचारानं, उसन्या विचारानं बनलेले आहेत. ते भलं करू शकत नाहीत. भलं हे साधू संत महात्मे करू शकतात. लहानूजी बाबाकडे काय होतं मी अनेक वेळा सांगतो. या महात्मेकडे काय होतं? एखादा माणूस येत जाय, घाम पुसत पुसत दुपट्टा वावरातून घेऊन शेला, बाबा माई म्हैस नाही दिसून राहिली. लहानूजी बाबा म्हणत, जाना बे तिकडे, भोकण्या तिकडे अशी ना बाबूई खाली. बाबूई खाली तो जात होता तर खरंच त्याला त्याची म्हैस दिसत होती. काय दिसत होती? काही लोक म्हणते आता हे चमत्काराचं प्रतिपादन करते, त्याचा पाठपुरावा करते. हा चमत्कार नाही आहे. या वाणीमध्ये शक्ती येते माणसाच्या सत्य बोलल्यानं.
12 वर्षे काही शब्द खोटा बोलू नका. या वाणीतून निघणारा शब्द या निसर्गाला खरा करावा लागतो. 6 लाख लोक शांत होत नव्हते पंडित जवाहरलाल नेहरूजींमुळे. ते बाजूने बसले आणि दुसऱ्याला म्हणायला लागले, इन लोगों की भावना अब तुकड्या बाबा समज सकते हैं. राष्ट्रसंत नावाचा महात्मा टोंगळ्यापर्यंत धोतर नेसलेले अजानभाऊ व्यक्तिमत्व, 6 फुटाच्या वर उंची ऊर्ध्व दृष्टी, श्री राष्ट्रसंत कृपालु गुरुवर भक्त भव भय मोचनम, उन्मुक्त सुविमल हास्य मुखमल तुलसी मनी माला अंकितम, सुविशाल भाल सतेज सुंदर पीत चंदन लेपितम. असा सुंदर चेहरा राष्ट्रसंत उभे राहिले आणि 6 लाख लोकांसाठी 3च शब्द उच्चारले. प्यारे मित्रो, जरा शांत रहो. 3 शब्दानं 6-7 लाख लोकांची पब्लिक शांत झाली. हे चमत्कार आहे का? हे जबानची, हे वाणीची ताकद आहे. हे ताकद लहानूजी बाबांकडे होती. काय सुंदर भजन म्हटलं यांनी, वाणी में तेरी बरकत. याच्या वाणीत काय आहे? बरकत आहे. त्याच्या शिवेमध्ये ताकद आहे. काही काही जण गोड बोलते पण त्यांच्या बोलण्यातला कटुपणा आपल्या लक्षात येते. याईनं काही लोकांच्या पाठीवर धपाटा मारला, चापट मारली, पण त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. कल्याण म्हणजे संपत्ती, पैसा, बंगला हे नाही आहे कल्याण. हे तर कल्याणाचं वरचं स्वरूप आहे फक्त. आजकाल आपण त्यालाच कल्याण समजून बसलो, ते नाही आहे कल्याण. त्याला दुसरा शब्द आहे एक ग्रामीण पांदान. ते पांदान आहे. याला कल्याण समजू नका. आपण यालाच धरून बसलो. काही लोकांचे स्वप्न लिमिटेड झाले आता. का तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, BA करायचं आहे, MA करायचं आहे, नेट सेट PhD. का तुमचं काय करायचं आहे? काही नाही, MTech BTech वगैरे वगैरे. मग पुढे काय करायचं आहे? मग काही नाही, एखादी जागा पाहून तर ती चिपक्याच आहे. माणूस आहेस काय चिंगम आहेस बे तू? चिपक्याचं काम कोणाचं आहे? माणसाचं आहे काय चिंगमचं आहे? चिंगमचं आहे. एखादी जागा पाहून तिथं चिपक्याचं. मग पुढे काय करायचं? मग 4 व्हीलर गाडी, 4 अंकी पगार, 2 टेडी बेअर सारखे लेकरं. हे स्वप्न आहेत का माणसाचे? APJ अब्दुल कलाम म्हणतात, लो ड्रीम इज अ क्राईम. लहान स्वप्न पाहणं हा गुन्हा आहे. या देशातल्या माणसाचं स्वप्न काय असायला पाहिजे? कल्याण सांगत आहो मी तुम्हाला. कल्याण म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये शक्ती आहे तर ते लोकांच्या कामात आली पाहिजे. माझे हात आहेत ते लोकांना मदत करण्याच्या कामात आले पाहिजे. माझ्याकडे जर 4 व्हीलर गाडी आहे तर गावातला एखादा बिमार पडला, त्याच्याकडे पैसे नाहीत, वेळेवर त्याच्या कामात मी पडलो पाहिजे. ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत महाराज. पण ह्या सांगितल्या तर काही लोक आम्हाला कीर्तन झाल्यावर भेटते, महाराज तुम्ही मस्त बोलता राजो, पण थोडंसं ते ब्रह्मज्योत सांगा लागत होती, ते कुंडलिनी कशी जागृत होते ते सांगा लागत होती. अशा लोकांना मी म्हणत असतो, बिळ्या वळणं बंद केल्या काय? तर बिळ्या वळणं बंद केल्या काय? मग तो म्हणते नाही, बिळ्या गिळ्या वळत असतो. बिळ्या वळणं बंद कर पहिले, मग कुंडलिनीच्या गोष्टी कर. काही काही अध्यात्माच्या गोष्टी करते पण व्यवहार लक्षात नाही आला. साधू संतांच्या मार्गातला सर्वोच्च परमार्थ मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने सांगितलं. लक्षात घ्या, तुकडोजी महाराज म्हणजे काही वेगळे नाही आहे. श्री ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली, परंपरेने फळास आली ग्रामगीता रूपाने. आणि ते महाराज म्हणतात, पहिल्यांदा काय समजला पाहिजे माणसाला? व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा त्याला. व्यवहार न कळतो झाला, व्यवहार न कळतो झाला, परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा त्याला. ज्याला व्यवहार समजला नाही. व्यवहार म्हणजे काय? बोलावं कसं, कसं बोलावं. आपल्या तोंडात खर्रा असला तर दुसऱ्याच्या अंतरावर उभं राहून बोललं पाहिजे. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास चालू आहेत साऱ्या भारतामध्ये, सगळीकडे. त्याच्यात सांगते उभं कसं राहिलं पाहिजे, सेकंड कशी दिली पाहिजे, त्याच्यातून आत्मविश्वास दिसला पाहिजे. आणि हारा नाही आला बोललं पाहिजे, हे नाही आहे. सुसन म्हणतात प्रामाणिकपणे तू व्यक्तीसाठी बोलावं कसं हे कळण्याची गरज आहे. कारण गळ्यात 3 पदरी माळ आहे, पण दुसरा साधू दिसला की रानबोक्यासारखा पाहते, हा आपल्या पंथावाला नाही म्हणते. म्हणजे बोलावं कसं ते शिकवावं लागणार आहे. त्याला कसं बोललं पाहिजे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, पैसा आणि रसाळ
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि राष्ट्रसंत म्हणतात, आपुल्या बोलण्याने उबगतील जन, ऐसे न करावे भाषण, दुसऱ्याचे पूर्ण ऐकून घेतल्या विन, मध्येच न द्यावे उत्तर. चालावं कसं शालीनतेनं, राहावं निर्व्यसनीपणे. ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्ती आणि बुद्धीच्या मिलापाने या देशामध्ये अस्तित्वात असणाऱ्या लोकांच्या सेवेनं आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सज्जन हो, वेळ बराच झालेला आहे. मी सांगितलेल्या वेळेच्या पलीकडे बोलत नाही. 3-4 मिनटं शिल्लक झाले. 2-2.5 मिनटं अजून तुमचे घेतो. हा जो दरबार आहे अत्यंत सुंदर दरबार आहे. इथं आमचे आदरणीय पावडे काका आहेत किंवा सगळी मंडळी आहेत. सर्वांच्या नावाची घोषणा मला या ठिकाणी करता येणार नाही. यांच्या अंतकरणातून लहानोजी महाराजांच्या प्रति समर्पण आहे. मला माहीत आहे यांचं निजी जीवन, वैयक्तिक जीवन सुद्धा मला माहीत आहे. हे माणसं एक पैसा इकडे तिकडे नाही झाला पाहिजे याच्यासाठी आपल्या बाबांच्या म्हणजे लहानोजी बाबांच्या दरबारातल्या सेवेत कमतरता नाही पडली पाहिजे याच्यासाठी फार मोठी मेहनत घेतात. आपण सगळे दूरदूरवरून भक्त येतात. मी सुद्धा लहानोजी बाबांच्या, लहानोजी महाराज, कुडोजी महाराज, शेगावचे गजानन महाराज, सत्यदेव बाबा, शिर्डीत बंधू माझा म्हणे आडकोजी, दुजा भाऊ शेगावात नांदतो अजी, हे सगळे साधू संत महात्मे एकमेकांचे भाऊबंद आहेत. आणि तुकडोजी महाराज, लहानोजी महाराज हे सख्या भावापेक्षा सुद्धा एक मिलाप त्यांचा आहे. ज्याला आपण शब्द वापरतो गुरुबंधू, जे वरखेळचं पॉवर हाऊस आहे. आडकोजी महाराज, जिसमें करतुम अकर्तुम की शक्ती भरी, अन्यथा है करतुम की मस्ती पुरी. असे संत आडकोजी बाबा याच्या कृपा प्रसादानं तुकडोजी महाराज असतील, लहानोजी महाराज असतील, सत्यदेव बाबा, या सगळ्या महात्म्यांचं जीवन घडलेलं आहे. आणि त्यांची सेवा आपल्याला या दरबारामध्ये या सगळ्या प्रित्यर्थ घडते आहे. हे सगळे महान मंडळी आपल्या सर्वांच्या सेवेचा योग या निमित्तानं आला. आमचे आदरणीय तिवसाचे देवानंद दादा ठावळी आहेत या ठिकाणी. त्यांनी सांगितलं, महाराज याही वर्षी तुम्हाला यावं लागते साधू संतांच्या दरबारामध्ये. ये है साधू का दरबार, आते जाते लोग हजार, सपा होता बेडा पार. सज्जन हो, किती पैसा कमावला, किती श्रीमंती कमावली, करा करा हो करा कितीही समाधानच दिसे, जोवंत कृपा शिरी नसे. कितीदा करा यज्ञ यागवा, देऊळ धरुनी बसा, वासना सोडीच ना अवदसा. हे स्वप्न पूर्ण होत नाहीत माणसाचे. विमानात बसणारे माणसं मंगळावरती प्लॉट कसा पळीन आणि आपल्याला राहायला कसं भेटीन याचे स्वप्न पाहतात. लोग मंगल पर जीवन ढूंढ रहे हैं, लेकिन जीवन में मंगलता कब आएगी. या जीवनात जर शांतता नसेल, या जीवनात जर समाधान नसेल, कामाची गोष्ट नाही. महाराज, काही काही लोकांकडे सगळं आहे, झोपीच्या गोळ्या खाव्या लागतात. आणि जो या दरबारात आला त्याला बरोबर सकाळी ध्यानाच्या वेळेवर जाग येते. करा करा हो करा कितीही समाधानच दिसे. माणसाचं जीवन फार कठीण झालेलं आहे. आता जरी एक एक झोपीची गोळी घ्या लागते. काही दिवसानं लय पैसा वाढला की उजव्या कळावरची वेगळी गोळी निघेन आणि डाव्या कळावरची वेगळी गोळी निघेन. माणसाईकडे एसीच्या कार आल्या. मी राष्ट्रसंतांचे शब्द सांगतो तुम्हाला. माझ्या जीवनातला उद्देश मोठो मी डोळ्यासमोर ठेवतो ते शब्द महाराजांचे. कान देऊन ऐका. महाराज एका भाषणात बोलले होते, या जगात विज्ञानाने एक अशी गोळी पैदा केली, ती गोळी खाल्ली तर माणसाचं दुःख निघून जाते. लक्षात घे जा. त्याचं नाव आहे पेन किलर. ते क्रिकेटवाले बोट तुटून पडू द्या त्याचं, पण फुल पॉवरची पेन किलर घेतली तर सामना वन डे मॅच होईल, त्याला माहीत पडते का नाही. एक पेन किलर घेतली तर दुःख विसरून जाते. पण राष्ट्रसंत म्हणतात अशी पेन किलर आहे का विज्ञानाजवळ, ते खायला दिली तर माणूस उद्यापासून भ्रष्टाचार करणार नाही. आहे काय पेन किलर? विज्ञानानं असा बॉम्ब तयार केला, वरखेळवर टाकला की 5 मिनिटामध्ये वरखेळ पासून तर तिवशापर्यंत, तिवशापासून अमरावतीपर्यंत सगळे गावं बेचिराग. ॲटम बॉम्ब, अणुबॉम्ब, एका मॉलिक्यूलमध्ये एवढी मोठी शक्ती एकत्रित आणले, गावं खलास दिले. पण असा बॉम्ब आहे का, तो बॉम्ब एका तालुक्यावर टाकला की तहसीलदार साहेबाले ध्यान लक्ष ठेवायचं काम नाही. असा आहे काय? असा बॉम्ब नाही. या जगात विज्ञानानं एसी काढली. 45 डिग्री सेल्सिअस तापमान असू द्या, आम्ही हजार किलोमीटर फिरतो गाडीनं, पण एसी चालू केली गाडीतले 5 मिनिटात गाडी चिल्ड होते. पण अशी एसी तयार केली का विज्ञानानं, ते एसी त्या एसीच्या खाली बसला तर याच्या डोक्याच्या अंदर जे चुकीचे विचार आहेत ते थंडेगार होतील. अशी एसी नाही, अशी गोळी नाही, असा बॉम्ब नाही.
अशी गोळी असा बॉम्ब अशी येशी एकच आहे, त्याचं नाव आहे साधू का दरबार. आते जाते लोक हजार, साधूच्या दरबारात आला तर मनाला समाधान भेटते. लक्षात ठेवा, संपत्ती हे प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी एका मर्यादित वेळेपर्यंत आहेत, ज्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक गोळा होत होते. एक हिरोईन मेली तर लोकांनी तिचं तोंड नाही पाहिलं का, तुम्ही तर ऑटोग्राफ घ्यायला गेलते नाही, तिचा चेहरा फुगला, आता मेली ते आत्महत्या करून. काही जण लोकांनाच त्यांची शब्द बोलले तर लोक नवछावर होऊन जायचे, समर्पण करून टाकायचे. पण त्याले टेन्शन वाढल्यानं दारूचा गिल्लास हातात घेऊन आंघोळ करायच्या बाथटब मध्ये आत्महत्या करा लागल्या. काही जणांचे ऑटोग्राफ घ्यायसाठी लोक 4-4 किलोमीटर रांग लावतात, पण त्याले मात्र ये आणतात, त्याचं जीवन सुचू देत नाही. महाराज, हे सगळं बाजूला जर करायचं असेल तर साधू संतांच्या संगतीत राहा. जैन जात्याचा खुंटा पकडून ठेवला, त्या दानेले कधी भरळल्या